मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय छत्रपती, जय भीम, जय श्रीराम. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात आपण तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला सांगतो, मी चांगदेव भाऊ जाधव महाराष्ट्रातला. आज तुम्हाला सांगतो, हिंदुस्थानी भाऊ. अरे हिंदुस्थानी भाऊ, तू पण हिंदुत्वाचं काम करतोय. आज मी पण हिंदुत्वाचं काम करतोय. पण तू एक लक्षात ठेव, तू हिंदुस्थानी भाऊ जरी असला, तुला हिंदुत्वाने सपोर्ट केला नाही. तू हिंदुस्थानी भाऊ कशा पाहिजे झाला? हिंदुस्थानच्या जनताने पण सपोर्ट केला तुला, महाराष्ट्रातल्या जनताने पण सपोर्ट केला. मग तवा तू हिंदुस्थानी भाऊ झालाय. काय झालाय तू? तवा हिंदुस्थानी भाऊ झालाय. व्यक्तित्व तो चुकीचं केला. कोल्हापूरच्या गावात माधुरी हत्तीबद्दल चुकीचं बोलला. तू ही चुकीचं बोलाय नाही. अरे तू हिंदुस्थानी भाव असला तर चालू. अरे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने कमेंटच बंद केलं. तुम्हाला आज कोल्हापुरातनं सगळ्या कान्या कोपऱ्यातनं लोक त्या मोर्चात जुळायला लागले ती, ही जुळायला लागले ती. आणि हिंदुस्थानी भाऊनं कमेंटमध्ये वेगळे केलं ते माधुरी हत्ती म्हणजे काय. अरे काय चाललंय? अंबानीची तुम्ही चमचे आहे रे. चमचे म्हणजे आम्ही राजकारण करत नाही. चांगदेव भाऊ जाधव राजकारण कधी करत नाही. आज तुम्हाला आता बघा, मराठी माणसासाठी लढायला पाहिजे. त्यांनी एक मराठी माणसांना पाठबळ द्यायला पाहिजे. एक मराठी माणसांसंग उभा राहायला पाहिजे. आज मराठी माणसांवरती अत्याचार झाला आहे. आपल्या महाराष्ट्रावर अत्याचार झाला आहे, हे झाला आहे. आपल्या मठातला हत्ती माधुरी नेला आहे. मग कोल्हापूरकरांकडून, कोल्हापूरच्या जनतेकडून, मायबापाकडून, कोल्हापूरच्या सर्व जेवढे मठातले लोक कोल्हापूरकर आहेत ते त्यांच्याकडून आपण बोलायला पाहिजे. एक समर्थक द्यायला पाहिजे. एक आपण त्यांचा आधार द्यायला पाहिजे. त्यात आपण एक सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्यात काय करतंय हिंदुस्थानी भाऊ? तेल टाकायचं काम केलं. ते तेल टाकायचं काम केलं. हे चुकीचं आहे बघा. महाराष्ट्रातल्या जनतानं तुम्ही बघू शकता, आता हिंदुस्थानी भाऊने इतकं बेकार जरी व्यक्तित्व महत्व चुकीचं केलं, व्यक्तित्व महत्व जरी चुकीचं केलं. आज तुम्हाला सांगतो, आम्ही सामाजिक कार्यकर्ता जनतांसाठी लढतो. आम्ही 18 पगड जातीचं काम करतो. आम्ही हिंदुत्वांसाठी पण काम करतो, मराठी माणसांसाठी पण काम करतो, सगळ्यांसाठी काम करतो. आता हिंदुस्थानी भाऊला टूल्स कोण करत नाही. हिंदुस्थानी भाऊला कोण बोलते का? असं का बोलला मग हाय कोण एखादी दम बोलायचं आहे का? सांगा बरं मित्रांनो. हां, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शिव्या कमेंटमेंटमध्ये ह्याच्यामध्ये आम्ही सामाजिक जनतेपाय लढतो, ह्यांच्या पाय लढतो, आम्ही मदत करतो, धावपळी करतो. आम्ही बोललेलो जे आता हिंदुस्थानी भाऊ कोल्हापूरच्या जनतेवरती किती, कोल्हापूरच्या जनतेवर, अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेवर बोलल्यावर आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट करावं, त्याच्या पाठीशी थांबावं, त्याच्या मागे एक आधार द्यावं. हे चुकीचं केलं हिंदुस्थानी भाऊ. अरे तू हिंदुस्थानी भाव असशील, पण तसं नाही. तू हिंदुस्थानी भाव कसा झाला? नुसतं भारताने तुला सपोर्ट केला काय? भारताने सपोर्ट केला का तुला? महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या जनतेने, तमाम माझ्या बहिणीने, तमाम हिंदू बांधवांनी सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून तो हिंदुस्थानी भाव झाला. पण हिंदुस्थानी भाव जरी असताना तो व्यवस्थित स्टेटमेंट द्यायला पाहिजे, व्यवस्थित बोलायला पाहिजे. असल्या घाण शिव्या गाल्या, शिव्या देऊन, हे देऊन आणि शिव्या देऊन फेमस होणं, ही होणं, ही बेकार आहे. ही चांगलं वाटत नाही, घाण वाटतं. घाण ही शिव्या देणं, हे देणं, पब्लिकांना असं बोलणं, तसं आम्हाला शिव्या का देऊ वाटत नाही. हां, पण आम्ही शिव्या देतो. आमच्यावर एखादा अत्याचार झाला, आमच्यावर लय भ्रष्टाचार झाला, कोण आमची दखल घेत नाही तर आम्ही एखादं शिव्या व्हिडिओमध्ये दिलं जे आम्ही प्रत्येक जणाला, कोणाला आम्ही सारखं असं घाण तर बोलत नाही. जिथं आमच्यावर अत्याचार होईल तिथं आमच्यावर भ्रष्टाचार आम्ही बोलतो लोकांना. पण असलं एक तिथं मग तो अरे माधुरी हत्तीसाठी राजकारण चालू आहे. अरे कशाचं राजकारण? एक लढाई चालू आहे, एक सामाजिक जनतेची लढाई चालू आहे, सामाजिक महाराष्ट्रातल्या तरुणांची लढाई चालू आहे, महाराष्ट्रातल्या भक्तांची लढाई चालू आहे, भाविकांची लढाई चालू आहे. त्या हाती 30-40 वर्षी त्या मठात सेवा करणारी सगळ्याचं प्रेम बसलेलं असतं, त्याच्यासंग जुळलेले असते माणसं. पहिली पण तुम्ही हाती नेलं, तेव्हा पण महाराष्ट्रातली जनता ग बसली. आता तुम्ही महाराष्ट्रातलं सगळंच न्यायला लागलं उचलून, हाती न्यायला काही दिवसांनी मंदिर नेतात उचलून. माणसं कशी शांत बसणार? माणसं रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, हे करणार. असं करूनही हे चुकीचं करून पैशाच्या जोरावर तुम्ही काय थोडं काय तर भेटत असेल वाढायसाठी, ह्याच्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर माफ करा.